काल अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले। आज थेट बारामतीत जाऊन घराबाहेर आंदोलन। भुजबळ समर्थक इरेला पेटले। बारामतीमधील मुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रिपद नाकारले, त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करत आहोत असं आंदोलकांचं म्हणणं आहे। तसेच लवकरात लवकर अजित पवार आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। तसेच 22 तारखेला बारामतीमध्ये अजित पवारांचा नागरी सत्कार आहे, त्यावेळेस अजित पवारांना आम्ही जाब विचारू असंही ओबीसी आंदोलकांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे काल अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत केलेल्या आंदोलनानंतर भुजबळ समर्थक इरेला पेटलेले असून आज थेट बारामतीत जाऊन अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा भुजबळ समर्थकांनी घेतला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचा या महायुती सरकारचा एक मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्या विस्तारामध्ये माननीय नामदार ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना वगळण्यात आलं आणि आज गेले कालपासून बघत आहे आपण, आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून बारामतीतील सकल ओबीसी समाज हा या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला। आणि हा धरणे आंदोलन करत असताना माननीय अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत, त्या राष्ट्रीय पार्टीच्या नेत्यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना भुजबळ साहेबांना अगदी शेवटच्या क्षणात जाणीवपूर्वक डावललं आणि तो आवाज भुजबळ साहेबापासून अजितदादापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथे ओबीसी समाज जमलो। आणि कशासाठी जमलो तर भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार आज ओबीसी समाज बारामती तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकवटला आणि महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिला। विरोधकाच्या मध्ये 10% सुद्धा राहिला नाही, 90% मतदान ओबीसींनी आज ह्या महायुती सरकारला आलं। 230 आमदार निवडून आले। लाडकी बहीण योजना तर आहेच आहे, पण तुम्ही जर ओबीसींचे तांडे असतील, पहाडे असतील, वाडे असतील, या ठिकाणी जाऊन तुम्ही एक चौकशी करा। आज ओबीसींनी भरभरून या महायुतीला मतदान केलं, त्याचं बक्षीस म्हणून ओबीसीची खंबीरपणे सरकारमध्ये बाजू मांडणारा, न्यायालयामध्ये बाजू मांडणारा आणि ओबीसीचं आरक्षण वाचवणारा आमचा नेता याला पूर्णपणे खच्चीकरण केलं। कुणाच्या सांगण्यावर केलं, का केलं, आम्हाला याच्या खोलात जायचं नाही, पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत यादीत नाव टाकता आणि त्यांना वगळता। आज राष्ट्रीय नेत्याला वगळता आणि महाराष्ट्रभर ज्या नेत्याची छाप आहे, आज इंदापूरसारख्या ठिकाणी 3-4 लोक, आज 3-4 लाख लोक भुजबळ साहेब गोळा करतात, म्हणजे या बारामती लोकसभेत सुद्धा भुजबळ साहेबांचा प्रभाव आहे ना। आज 15-16 लाख मतदार या ठिकाणी आहेत आणि तमाम ओबीसींचा अपमान या महायुती सरकारने केलेला आहे। आणि अजितदादांनी कुठेतरी मतदान दिलं याची उतराई म्हणून भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्याची त्यांची एक जबाबदारी होती आणि ती टाळली। पक्षामध्ये जे काय प्रफुल्ल पटेल तटकरे असतील, हे काय पक्ष चालवत असेल, त्यांचा मी निषेध करतो, कारण ऐन टायमाला तुम्ही नाव वगळता। हे भुजबळ साहेबांना वगळायचं कदापि सहन करणार नाही। येणाऱ्या निवडणुकामध्ये काय एक जुनी म्हण आहे, एका आंघोळीने काय देव म्हातारा होत नाही, पुढं आंघोळ्या करायच्या आहेत। आंघोळ पुढं करायची असतील तर ओबीसींना मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि भुजबळ साहेबाला त्वरित मंत्रिमंडळात स्थान देणं ही आमची प्रमुख मागणी राहील। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।